सोलापूर जिल्ह्यात भोसे गाव ऊस आणि द्राक्ष पिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं। मात्र अलीकडे पाणी, वीज आणि पिकांना मिळणारा भाव यामुळे इथले शेतकरी पीक पद्धतीत बदल करू लागलेत। शेतीला जोड व्यवसाय म्हणून दूध आणि पशुपालन व्यवसायात शेतकऱ्यांनी चांगली प्रगती केली आहे। याशिवाय कमी पाण्यात आणि कमी दिवसात अधिक उत्पन्न आणि अधिक नफा मिळवून देणारी पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागलाय। यातूनच इथल्या 54 शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन 54 एकर क्षेत्रावर एकावेळी बेबीकॉर्न मका पिकाची लागवड केली आहे। सध्या मक्याचं उत्पादन सुरू आहे। एकरी 1200 किलो मक्याचं उत्पादन मिळालंय। 35 रुपये किलोच्या भावानं जागेवरती मक्याची खरेदी सुरू आहे। ही बेबीकॉर्न मकाची जात आहे आणि 70 दिवसामध्ये याचं पीक निघते। पहिल्यांदा तुरा काढावा लागतो। ह्याचा तुरा काढल्यानंतर एक 4 दिवसात लगेच पहिला मुंडणीला येते। मुंडणी झाली की 4 वेळा मोडावं लागतं। एका ह्याला 4-5 कणसी येते आणि साधारण ह्याचं अर्धे आता हे आमचं 16 गुंठ रान आहे। ह्याच्यामध्ये एक 500 किलो निघल। आता बघतो 300 किलो निघेल, अजून एक 200 किलो निघल, तर 16 ते 17 हजार रुपयाचं उत्पन्न निघाले। राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा आणि विठ्ठल शेतकरी बचत गटानं पुढाकार घेऊन 54 शेतकऱ्यांना बेबीकॉर्न मका लागवडीसाठी प्रोत्साहन दिलं। त्यामुळे शेतकऱ्यांना कमी दिवसात मक्यापासून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळू लागलं। शिवाय जनावरांसाठी मक्याचा ओला चारा उपलब्ध झाल्यानं दूध उत्पादनातही चांगलीच वाढ झाली आहे। बेबीकॉर्न मक्यापासून शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होतोय। राष्ट्रीय कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा अंतर्गत शेतकऱ्यांच्या आणि शेतीच्या शाश्वत विकासासाठी नेहमी वेगवेगळ्या नवीन तंत्रज्ञान राबवण्यासाठी प्रयत्न केलेले जातात। सातत्याने आत्मामार्फत प्रशिक्षणे, सहली, मेळावे अरेंज केले जातात। त्याचा शेतकरी वेळोवेळी फायदा घेतो। त्या अंतर्गतच करार शेती हा एक महत्त्वाचा विषय आपण इथं भोसे येथे शेतकऱ्यांच्या मालाला चांगल्या प्रकारे भाव मिळावा यासाठी आपण हा प्रयोग इथं केलेला आहे। तर निश्चितच या प्रयोगातून शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे। शेतकरी नेहमी आपल्या शेतात चांगल्या प्रतीचा माल तयार करतो, पण त्याला भाव मिळत नाही, नेहमीची ओरड आहे। तर त्यासाठी शेतीला भाव मिळण्यासाठी करार शेती हा महत्त्वाचा विषय आहे। तर बेबीकॉर्न या पिकातून शेतकऱ्यांना अतिशय चांगले उत्पन्न मिळत आहे। बेबीकॉर्न मका लागवडीसाठी मध्यम आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक आहे। जमिनीचा सामू 5 ते 7.5 असल्यास पिकाला चांगलं अन्नद्रव्य उपलब्ध होतं। हे पीक सर्व हवामानात चांगलं येतं। मका लागवडीपूर्वी जमिनीची नांगरट करून घेतली, त्यानंतर 2 ते 3 वेळा फणपाळी करून घेतली, त्यानंतर एकरी 10 ते 12 गाड्या शेणखत टाकून घेतलं। अंदाजे 4 इंचावर 1 बी याप्रमाणे पेरणी करून घेतली। पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी एकरी 100 किलो युरियाची मात्रा दिली। यामुळे पिकाची चांगली वाढ झाली। मकेवरती तुडतुडे आणि खोडकीड यांचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो। यासाठी त्यांनी कीटकनाशकांच्या औषधांची फवारणी केली। पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी मक्याला तुरा येतो। मक्याला आलेला तुरा काढला जातो। त्यानंतर 8 दिवसांनी कणसं येण्यास सुरुवात होते। प्रत्येक धाटाला 2 चांगली कणसं येतात। परिपक्व झालेल्या कणसांची योग्य वेळी काढणी करणं आवश्यक आहे। कणसांची काढणी साधारण 10 ते 15 दिवस सुरू राहते। ह्याच्यातून साधारणतः 1200 किलो मका म्हणजे कणीस हे 4 ते 5 तोड्यामध्ये निघतं। आणि सोलायची जर अडचण असेल, कारण की थोडंसं सोलण्याची जी पद्धत आहे थोडीशी किचकट शेतकऱ्यांना काही वाटली, त्याच्यामुळे आम्ही बचत गटावरती आमची ह्याच्या सोलायची सुद्धा आम्ही सोय केली। साधारणतः 1 टन ते 1200 टन। आता आमच्यातले काही शेतकरी असे आहेत की त्या शेतकऱ्यांनी अर्धा एकरात 700 किलोपर्यंत उत्पन्न घेतलंय आणि वैरणीचा जर हिशोब करता 30,000 रुपये अर्धा एकरापर्यंतचं उत्पन्न काही शेतकऱ्यांनी काढलंय। तर एक वैरणीची चांगली सोय आणि ह्याचा आम्ही सगळ्यांनी बसून हिशोब केला तर थोड्या प्रमाणात केलं तर एक ऊसाला सुद्धा पर्याय म्हणून बेबीकॉर्न भविष्यात उभं राहील। बेबीकॉर्न मक्याची सोलणी करून ते क्रेटमध्ये भरून विक्रीसाठी पाठवले जातात। शेतकरी आपापल्या घरी मोकळ्या वेळात त्याची सोलणी करतात। यामुळे मक्याच्या वरचा पाला जनावरांसाठी चारा म्हणून वापरला जातो। सोललेल्या मक्यांची ए आणि बी अशा 2 ग्रेडमध्ये त्यांची विभागणी केली जाते। काही शेतकऱ्यांना सोलणी करणं शक्य होत नाही, अशा शेतकऱ्यांसाठी बचत गटाच्या मार्फत सोलणी करून दिली जाते। येथील शेतकऱ्यांनी सुरू केलेला बेबीकॉर्न मका उत्पादनाचा प्रयोग यशस्वी झालाय। वर्षातून किमान 4 वेळा हे पीक घेता येत असल्यामुळे शेतकऱ्यांना बेबीकॉर्न मक्यापासून एकरी 1,20,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळालंय। एकरी जवळजवळ 60,000चं उत्पन्न मिळालं। मला सुद्धा सुरुवातीला ही प्रक्रिया नको वाटायची, किचकट वाटायची। मी जेव्हा त्यांचं पॉम्पलेट ही वाचलं केलं
तेव्हा बरंच वाटायचं की हे काहीतरी आपण करतोय वगैरे. तर ती प्रत्यक्षात प्लॉट मी केला त्यावेळेस मला भरपूर फायदा आहे असं वाटलं. माझ्याकडे जनावर आहेत, त्याच्यावर वैरणीचा प्रश्न मिटला माझा. पाणी, खतं आणि पिकांसाठी लागणारा कालावधी विचारात घेता दूध उत्पादक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना हमखास बेबीकॉर्न मका पीक नफा मिळवून देणारं आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी तर हे पीक नक्कीच फायद्याचं ठरणार आहे. गरज आहे ती फक्त विठ्ठल बचत गटातल्या शेतकऱ्यांप्रमाणे पुढाकार घेण्याची. भारत नागणे, साम टीव्ही, पंढरपूर.